तारखेला होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत माझ्या प्रचारासाठी आणि मला आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असणारे जनता दलाचे ज्येष्ठ नेते आणि या तालुक्यातील जिल्ह्यातले प्रमुख आदरणीय विठ्ठलरावजी कोराटे साहेब, आम्हा सगळ्यांचे प्रमुख मार्गदर्शक, या कोल्हापूर जिल्हा गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष आणि आम्हा सर्वांचे प्रमुख नेते आदरणीय अरुणरावजी डोंगरे साहेब, या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर पहिल्यांदा प्रकाश आंबेडकरांसाठी भाषण करणारे, ज्यांचं भाषण म्हणजे समोरच्यासाठी शस्त्रातला हल्ला असतो, ते सन्माननीय आदरणीय जानाराव पाटील सर, या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आम्हा सर्वांचे मार्गदर्शक, या तुळशी धामणी खोऱ्याचे भाग्यविधाते स्वर्गीय नवणे यांचे चिरंजीव आणि सर्वांचे जीवाचे भाऊ सम्राट नवणे, या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असणारे आरपीआयचे नेते, तालुका प्रमुख शिवसेनेचे सन्मान्य तानाजीराव चौगुले साहेब, सन्मान्य पवनरावजी महाडिक, सन्मान्य संभाजीराव आडे, सन्मान्य दीपक शेट्टी साहेब, सन्मान्य शेखर पाटील भैया, या ठिकाणी उपस्थित असणारे डॉक्टर जाधव साहेब, आदरणीय डॉक्टर बिडकर साहेब, या ठिकाणी उपस्थित असणारे सन्मान्य सासनूर साहेब, आम्हा सर्वांचे प्रमुख नेते सन्मान्य दगडू मामा चौगुले, सन्मान्य के एल पाटील साहेब, सन्मान्य आमच्या आवडीचे सर्व संचालक सन्मान्य बी आर पाटील साहेब, माधवरावजी नवणे, राजू सावंत साहेब, सुरलीचे सरपंच, या ठिकाणी उपस्थित असणारे डेप्युटी सरपंच आमचे जाधव साहेब, या ठिकाणी उपस्थित असणारे संदीप चौगुले, दीपकरावजी पाटील साहेब, संग्रामजी पाटील साहेब, या ठिकाणी उपस्थित असणारे अण्णामा चौगुले, अजितरावजी, सर्वच व्यासपीठ या विराट अशा सभेसाठी उपस्थित असणारे, या परिसरातील धामोड परिसर आणि संपूर्ण परिसरातील या तुळशी धामणीतील तमाम सगळे प्रमुख कार्यकर्ते, नेते, सर्व कार्यकर्ते, उत्साही अशा पद्धतीने उत्स्फूर्तपणे जमलेले आमच्या माता भगिनी, तरुण मित्रांनो, वडीलधारी मंडळी, सर्व पत्रकार मित्रांनो, उशीर खूप झालाय, 2 दिवस प्रचाराचे उरले, तर मी पहिल्यांदा आपल्या सर्वांची माफी मागतो की 2-3 दिवस होईपर्यंत अजूनपर्यंत मी धामोड पट्ट्यात आलोच नाही. आता धामोड पट्ट्यात आलो नाही म्हटल्यानंतर मग प्रश्न पहिला येतो की बाबा सगळ्या दुनियेत फिरायचं आणि आपल्या गावात यायचं, तसं मी आपल्या गावात आलो, मी तुम्हाला पहिल्यांदा माफी मागतो. डोंगरे साहेब, पलीकडच्या बाजूला असणारा आपट्याळ हे आम्हा आंबेडकरांचं गाव, हे आपट्याळ आमचं गाव असल्यामुळे आम्ही इकडून त्यावेळेला आमच्या पूर्वीच्या पिढ्या तिकडे स्थलांतरित झाल्या आणि त्या स्थलांतरित झाल्यानंतर आपट्याळकरचा अपभ्रंश होऊन आंबेडकर, आज सुद्धा आमच्या सगळ्या पिढ्या इथं, आज सुद्धा आमच्या सगळ्या पिढ्या इथं तेल घालायला दरवर्षी येत आहेत आणि त्या सगळे येत असल्यामुळे बऱ्याच वेळा असं होतंय, मगाशी शहाजी सर नाही, मला वाटतं खोराटे साहेब सुद्धा म्हटले आंबेडकर, प्रकाश आंबेडकर, ते आंबेडकर आणि आंबेडकर अख्ख्या महाराष्ट्रात फक्त आंबेडकर फक्त गारगोटीतच आहे. त्याला कारण असं आहे की आम्ही सगळेजण आपट्याळ करतो, तुमच्या आणि माझ्या या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या सर्वांचे आशीर्वाद घ्यावे, ताकद घ्यावी, शक्ती घ्यावी आणि आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून ज्याचा उल्लेख आदरणीय डोंगरे साहेबांनी केला तशा या सगळ्या मतपेट्या या धामोड आणि तुळशीरातून भरभरून वाहून जाऊयात, अशा पद्धतीने नम्रतेची विनंती आणि आवाहन करण्यासाठी या व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांच्या साक्षीने आपण सर्वांना मी विनंती करतो, 10 वर्षापूर्वीचा प्रसंग आठवा की ज्या 10 वर्षापूर्वी अशाच पद्धतीचा एक प्रसंग झाला होता. केळोशी गावात तरुणांनी अतिशय बंड केलं. कशासाठी बंड केलं होतं? त्या गावातल्या एका रस्त्याच्या उद्घाटनाला तत्कालीन काळातले आमदार आले होते. आमदार ज्या पद्धतीने उद्घाटन करत होते, जनता दूधभात खाते असे समजून ते सगळेच्या सगळे रस्ते झाले असं म्हणत होते. ते त्या सगळ्या तरुणांनी रस्ते अडवल्याने सांगितलं, अजिबात आम्ही तुम्हाला उद्घाटन करू देणार नाही. त्या आमच्या सगळ्या वाड्या वस्त्यातल्या रस्त्यांची काय अवस्था आहे. आज सुद्धा तो मला प्रसंग आठवतो. दुसऱ्या दिवशी मी आलो, पेपर बातमी आल्यानंतर आणि तिथनं नंतर इतिहास घडला आणि केळोशीतल्या प्रत्येक वाडी वस्तीतला, मग ते जाधववाडी असेल, माळवाडी असेल, शिंदेवाडी असेल, सगळ्या वाड्या, सगळे वाड्याच्या वाड्या सगळ्या केळोशीतल्या रस्त्यांची कामं झाली. इतिहास घडला. पण त्या इतिहासातलं सर्वोच्च काम असं होतं की त्या सगळ्यांच्या बरोबर आपण हनबरवाडीतला सुद्धा रस्ता केला. हनबरवाडीतला रस्ता हनबरवाडीकरांचे सुद्धा स्वप्न होता. पण मला आठवतंय रात्री 11:30-12 वाजता ज्यावेळी मी गेलो आणि 11:30-12 वाजता त्या हनबरवाडीतल्या सगळ्या माय माऊल्यांनी मला ओवाळलं, सत्कार केला. माझ्या आयुष्यातलं सर्वात मोठं काम काय असेल तर अशा वाड्या वस्त्यावर जिथं स्वप्न सुद्धा वाटत नव्हतं, अशा सगळ्या गोष्टींच्यासाठी मी काम केलं.
मासुर्लीच्या सगळ्या पट्ट्यात हीच अवस्था होती. शिरगाव पासून यायचं झालं तर तीच अवस्था होती. पलीकडच्या बाजूला शिरगाव पर्यंत पोहोचायचं झालं तरी सुद्धा तीच अवस्था होती. आता शिरगावातनं मासुर्लीत आणि मासुर्लीतनं कोल्हापुरात माणूस गेला तरी सुद्धा त्याला कळत नाही की आपण कोल्हापूर रोडला निघालोय का इकडे मासुर्ली रोडला निघालोय. एवढ्या चांगल्या पद्धतीचे रस्ते, एवढ्या चांगल्या पद्धतीचं काम, अतिशय उत्कृष्ट अशा पद्धतीचे सगळेच्या सगळे नियोजन आपण सगळ्यांनी केलं. आणि बघता बघता या परिसरातला प्रत्येक रस्ता प्रत्येक माणसाच्या दृष्टिकोनातून दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत चांगल्या पद्धतीचा झाला की ज्याचा उपयोग आपल्या सगळ्यांच्यासाठी झाला. या सगळ्या कामाच्या माध्यमातून ज्या पद्धतीचं काम झालं यामध्ये सुद्धा आज बाजारपेठ ही बाजारपेठ अशा पद्धतीची असताना 10 वर्षापूर्वी बाजारपेठेतला हा चौक बघितल्यानंतर हजारो लोकांची सफाई होते. त्या काळात मला आठवते डांबरीकरण बाजारपेठ सुद्धा होतं. आता मला सांगायला अभिमान वाटतोय इथं जेवढं चौकात बाजार आहे त्याच्या पलीकडे आता खालच्या बाजूला अगदी कोपऱ्यात आता बाजार गेली. खूप वाढला. शेतकऱ्यांच्या बाजूला सुद्धा आता जे काही दुकान गाळ्याने प्लॉटिंग झालं. बघता धामोड सुद्धा वाढले रस्ते झाले. 9 नंबर मध्ये असतील, तिकडच्या बाजूला आतल्या बाजूला गावातले सगळे रस्ते असतील, पलीकडच्या बाजूला जाधववाडीतला विषय असेल, लाडवाडीतला असेल, सगळीकडे जे जे काही करता येईल तेवढं सगळं करण्यासाठी ग्रामपंचायतीचे सर्वच्या सर्व सन्मान्य मान्यवर, व्यासपीठावर उपस्थित असणारे आदरणीय भाऊ आणि सगळेच्या सगळे गावातले गल्ली गल्लीतले सगळे त्या लोकांच्या स्थानिकच्या लोकांच्या विचारानं आपण बघता बघता जे काम केलं त्यामुळे धामोड मधला प्रत्येक माणूस सुद्धा सुटवला. जे धामोड मध्ये घडलं, जे केळोशी मध्ये घडलं तेच मासुर्ली मध्ये घडलं. जोगेवाडीचा रस्ता असेल, पलीकडच्या बाजूला असणारा आसवरवाडी रस्ता असेल, पूर्वीच्या बाजूला कुंभारवाडीतला रस्ता असेल, सगळे रस्ते सगळी कामं अत्यंत चांगल्या पद्धतीने केली. कोनोली आणि असंडोली मध्ये सुद्धा रस्ते करता करता मुख्यमंत्री सडक योजनेतला आता जो रस्ता झालाय ते बघितल्यानंतर आमच्या सगळ्या तरुणांचा सुद्धा खुश. आणि हुंब्याचा धनगरवाडा असेल, प्रत्येक धनगरवाड्याचे रस्ते सुद्धा आपण केले. आणि बघता बघता इतिहास घडला. जे होणारच नाही असं वाटत होतं, तरुणांनी क्रांती केल्यानंतर लोकप्रतिनिधी जर योग्य निवडला तर काय होतंय त्याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणून आपला सगळा परिसर बघायला येत नाही. अशा पद्धतीचं आपण सगळ्यांनी काम केलं. काल सुद्धा मुख्यमंत्र्यांना आपण बोलवलेल्या धमनीच्या कामाचा आपण सगळ्यांनी घडबडीचा शुभारंभ केला. मला आठवतं 5 वर्षांपूर्वी याच ठिकाणी लोकसभेला बहिष्कार करणारे आमचे सगळे लोक होते. आम्ही त्यांना शब्द दिला होता, आम्ही त्यांना सांगितलं होतं होय आम्ही हे करणार. आणि त्याच्याही पलीकडे मी तुम्हाला अभिमानाने सांगतो की यापूर्वी मोर्चा झाला होता. मला वाटतं साहेब आपण सुद्धा उपस्थित होता. कलेक्टर ऑफिसला मोर्चा झाला होता. त्या मोर्चामध्ये पलीकडच्या बाजूला असणारे लोक, त्यात विशेषतः संघटनेचे लोक होते, प्रकल्पग्रस्त संघटनेचे डॉक्टर भारत पाटील होते. त्या सगळ्या मंडळींच्या समोर आम्ही सांगितलं होतं जर सुधारित प्रशासकीय मान्यता या धरणाच्या कामाची झाली नाही तर आमदारकी गेली उडत. या आमदारकीला लाच करून आम्ही बाहेर पडू. मी असं म्हटल्यानंतर कोल्हापुरातले काही 2-4 पत्रकार मला असं म्हणते अरे असं तुम्ही म्हटलं, असं एवढं धाडसाचं स्टेटमेंट कसं केलं. काम करायचं असेल आणि काम करून जर का लोकांना हिमतीनं ताकदीनं जर का साखर द्यायची असेल तर परिणामांची पर्वा न करता बेभान होऊन काम करायचं. त्या पद्धतीचं काम केलं. आणि बघता बघता अतिशय चांगल्या पद्धतीने या परिसरातले अनेक कामं, अनेक विषय अत्यंत चांगल्या पद्धतीने झाले की ज्याचा उपयोग आपल्या सगळ्यांच्यासाठी झालाय. धामणीच्या पाणी पुढच्या टप्प्यात होईल. धामणीच्या पाणी पूजनानंतर या परिसरामध्ये तळगाव आणि पलीकडच्या बाजूला आपल्यापेक्षा सगळ्या परिसरामध्ये दुर्गमानवाडच्या परिसरामध्ये 1 टीएमसी पाणी तिथनं उचलून एक हरित क्रांतीचं नवीन स्वप्न आपण बघतोय. मुख्यमंत्र्यांच्याकडे त्याची सगळ्यांची मान्यता घेतली. पुढच्या टप्प्यामध्ये जीआर नंतर प्रत्यक्ष कामाला सुद्धा पुढच्या वर्षभरामध्ये त्याची सुरुवात करण्याच्या दृष्टिकोनातून आपण पुढे जातोय. जे स्वप्न आपण दाखवतोय त्या स्वप्नाच्या पूर्तता करण्यासाठी सुद्धा तेवढ्या चांगल्या पद्धतीने आपण की बघता बघता ज्या पद्धतीचं काम करतोय सगळं काम आपण करतोय. मासुर्लीच्या पलीकडे गेल्यानंतर आमच्या पलीकडच्या असणाऱ्या राई चौक अंधलगावच्या परिसरामधल्या मार्केटच्या सुद्धा उपसा जलसिंचन योजनेसाठी मान्यतेचा प्रस्ताव मी दिलाय. आमचे शेतकरी तिथले खूप अपेक्षेने बसतात. कधी कधी राजकीय दृष्ट्या काही लोक म्हणतात आमदार फसवतोय की काय, आमदार काय मुद्दाम थापा मारतोय काय. आमदार तुमच्या घरातला आहे, आमदार तुम्ही आहे मित्रांनो. कुठलीही फसवायची गरज नाही. जे करायचं ते ठणकावून करायचं आणि लोकांसाठी करायचं. त्यामुळे ते सुद्धा काम पुढच्या टप्प्यामध्ये सुरू होईल. आणि अतिशय चांगल्या पद्धतीने आपण सगळ्यांनी घेतलेली मेहनत आपल्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून उपयोगाला पडेल. त्यामुळे हे सगळं काम पुढच्या टप्प्यामध्ये करत राहील. आता हे सगळं काम होत असताना एका बाजूला अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम सुरू असताना मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचं मनापासून आभार मानेन. मी आभार एवढ्यासाठीच मानेन की आज रक्षाबंधन होऊन आता 3 महिने झाले. रक्षाबंधन झाल्यानंतर भाऊबीज सुद्धा झाली, पण माझं रक्षाबंधन काय अजून संपत नाही.
जिथं जातोय त्या गावात जातोय तिथं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखालच्या सरकारने घेतलेल्या महत्वपूर्ण क्रांतिकारी निर्णयामुळे आम्हाला सगळ्यांना लाडका भाऊ म्हणून आमच्या सगळ्या बहिणी ज्या पद्धतीने संबोधतात, आपुलकीनं प्रेमानं ही राखी बांधतायत, निश्चितपणे आम्ही त्यांच्यासाठी खालीचा काहीतरी वाटा उचलला याचा आयुष्यभर आम्हा सर्वांना अभिमान वाटेल अशा पद्धतीची क्रांतिकारी योजना आपण सगळ्यांनी आणली की ज्या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक घरातल्या प्रत्येक आमच्या महिलांना सुद्धा माझ्या मतदारसंघात 80,000 महिलांना आपण सगळ्या हे योजनेचा लाभार्थी केलं. मला आठवते आमच्या अधिकारी काही आधार लिंकबद्दल, उत्पन्नाच्या दाखल्याबद्दल, आणखी कशाबद्दल त्यांच्या उत्पन्नाच्या त्यांच्याकडे असणाऱ्या 4 व्हीलर काही तक्रारी करत होते त्या सगळ्या गोष्टी त्यांना आम्ही सांगितलं त्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा. फक्त आणि फक्त त्या 80,000 लोकांना मंजुरी देऊन ताबडतोब त्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले पाहिजेत. अतिशय चांगल्या पद्धतीचा निर्णय झाला आणि मला सांगायला आनंद वाटतोय की काल आदरणीय डोंगरे साहेबांच्या दूध संघाच्या बिल सुद्धा ती शेतातलं सगळं गोठ्यातलं सगळं काम करायला आमची मदत गेली, पण पैसे मात्र आमच्या नावावर होते. उसाचे पैसे, भाताचे पैसे, जे शेतात उत्पन्न येते त्याचे सगळे पैसे महिला होते, परंतु पैसे मात्र घ्यायला आम्ही होतो. आता भविष्य काळामध्ये मात्र निश्चितपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नावामुळे किंवा त्यांच्या प्रयत्नांमुळे उद्या सगळ्या मालकांना मालकीकडे तुझ्याकडे काय पैसे आहेत तुला देशील का असं म्हणायची पाळी येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जे झालंय त्या सगळ्या कामाच्या माध्यमातून या राज्य सरकारच्या वतीने अत्यंत चांगल्या पद्धतीने वयोश्री योजनेचे 13,000 लाभार्थी केले. मग सगळ्या नवीन मुलांसाठी सुद्धा, शिकणाऱ्या मुलींच्यासाठी सुद्धा एमबीबीएस डिग्रीचं एमबीबीएस सगळं शिक्षण मोफत करण्यास सरकारच्या वतीने करण्याचा निर्णय घेतला. सगळ्या ज्येष्ठ नागरिकांना मोफत एसटी बस दिली, 50% सवलत एसटी मध्ये आमच्या भगिनींना दिली आणि एमएससी ची बिल, एमबीबीचं बिल 7.5 HP पर्यंत माफ करण्याचा क्रांतिकारक निर्णय घेतला आणि त्याच्यामध्ये आपल्या मतदारसंघातले 15 ते 16,000 शेतकरी मला म्हणतात की 7.5 ऐवजी 8 आहे, 6.51 आहे म्हणून सुद्धा त्या लोकांना घेता येत नाही. आचारसंहिता झाल्यानंतर या सगळ्यांची बैठक अधिकाऱ्यांची घेऊन या सगळ्या लोकांची दुरुस्ती करण्यासाठी सगळ्या लोकांना लाभ देण्यामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम आपण सगळे करू. या संघातल्या सगळ्या गोष्टींच्यासाठी अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करताना भविष्य कामामध्ये सुद्धा एक एमआयडीसी इथं करावी आपण बोलवलं एमआयडीसी होती. दुर्दैवाने तिथल्या स्थानिक शेतकऱ्यांबरोबर योग्य होईना थोडासा तिथे विरोध झाला, पण जी जागा योग्य असेल आणि भविष्याच्या दृष्टीने त्याच्यासाठी आवश्यक असेल अशा पद्धतीने पुढच्या टप्प्यामध्ये एक एमआयडीसी करणं हे आम्हाला सगळ्यांच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक काम आहे. ते करण्यासाठी निश्चितपणाने कटिबद्ध होऊन आपण सगळेजण काम करूया. एक एमआयडीसी एका बाजूला दुसऱ्या बाजूला, ज्यासाठी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना पुन्हा अभिनंदन करेन. पर्यटन प्राधिकरणाची घोषणा केल्यानंतर आज या राधानगरी पर्यटन प्राधिकरणाच्या निमित्तानं 84 गावांचा एक अत्यंत चांगल्या पद्धतीचा विकास आराखडा तिथल्या स्थानिकच्या सर्व प्रमुख नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी, व्यापारी, तिथले सगळे लोकांच्या बरोबर जनसुनावणी घेऊन त्यानंतर तिथल्या ग्रामपंचायतींच्या बरोबरची चर्चा करून ज्या पद्धतीचा आराखडा तयार होईल ती भविष्य काळामध्ये आम्हा सगळ्यांची राधानगरीची पर्यटनाची पंढरी म्हणून ओळख होईल. काम करण्यासाठीच्या प्राधिकरणाची सुद्धा सुरुवात पुढच्या या निवडणुकीच्या निमित्तानं करणार आहोत. म्हणजे राधानगरीचं चित्र बदलण्याचं काम आपण या निमित्तानं करणार आहोत. हे दोन्ही काम आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने महत्वाचे आहेत, म्हणून या सगळ्या कामासाठी आपण सगळ्यांनी मला आशीर्वाद अशा पद्धतीची विनंती करतो. मगाशी आपण म्हटलं पलीकडच्या बाजूला असणारे उमेदवार, मी 10 वर्षाच्या कामाचा हिशोब बघतोय ते आज इलेक्शन सभेपर्यंत अजून त्यातलं काहीच बोलत नाही. ते फक्त एकच म्हणतात गद्दार आणि 50 खोके. अहो गद्दार आणि खोके म्हणायला गेला तर काल संजय मंडलिकांच्या स्टेजवर मी होतात आणि संजय मंडलिकांच्या स्टेजवर भाषण करायला तुम्ही होतात आणि दुसऱ्या दिवशी शाहू महाराजांनी निवडून आल्यानंतर ते काँग्रेसचे लोक जायच्या अगोदर त्यांचं स्वागत करायला तुम्ही होतात. म्हणजे बसायचं एका व्यासपीठावर आणि मतं द्यायची दुसऱ्याला, ह्याच्यापेक्षा दुसरी कुठलीच गद्दारी नाही. अशा पद्धतीचं काम करणारे तुम्ही आणि तुम्ही दुसऱ्यांना नाव ठेवायला गेला. 10 वर्षात तुम्ही काय केले याचं उत्तर तरी तुम्ही आम्हाला द्यायला पाहिजे, परंतु 10 वर्षातलं काम कधीच काय सांगता आलं नाही. मी आपल्या सर्वांच्या साक्षीने सांगतो की 10 वर्षांमध्ये जर त्यांनी काम केलं असतं तर आम्हाला सगळ्यांना काम करायची गरज लागली नसती. कारण त्या काळामध्ये सुद्धा मुख्यमंत्री त्यांचे होते, उपमुख्यमंत्री त्यांचे होते, सरकार त्यांचं होतं, तिजोरी तीच होती. त्या तिजोरीतनं फक्त पैसे आणणं, नवीन योजना आणणं, त्या मेहनत राबवणं, या सगळ्या गोष्टी करायसाठी जे काय वेळ द्यायला पाहिजे होता तो वेळ देण्यामध्ये मात्र त्याला काहीही स्वारस्य नव्हतं. निवडून आल्यानंतर फक्त माझी बिद्री
माझी बेदरी कारखाना म्हणजे माझं जग, अशा पद्धतीची भूमिका घेतल्यामुळे त्यांना कळालंच नाही आमदारकीचं महत्व काय. आणि अशा 100 बेदरी उभा करता येतील एवढं सामर्थ्य या आमदारकीत आहे. त्या आमदारकीचं ताकद आणि शक्ती वापरण्यासाठी कधी तुम्ही प्रयत्न केला नाही. त्यामुळे आज सुद्धा तुम्हाला दरके ठोकरे खाल्यानंतर सुद्धा लोक दाद देत नाही. तर तुम्हाला काय करावं लागतंय, एका बाजूला राजकीय वशिला घ्यावा लागतो, दुसऱ्या पैशाची पाकिटं फेकायला लागतात. हे कशासाठी करावं लागतंय, माणसात जावा म्हणजे माणसाला काय लागते ते कळते, शेतात जावा म्हणजे शेतात लागते ते कळतं. त्याच पद्धतीने आम्ही नेहमी 12 महिने 24 तास कुठल्या वाडीत काय झालं, चांद्यात काय झालं, कोत्यात काय झालं, पालीत काय झालं, मासुर्लीत काय झालं, जोगमवाडीत काय झालं, जिथं काय झालं असेल तिथं दुःखात सुखात तुमच्यात. त्यामुळं तुमच्यात आणि माझ्यात तुम्ही म्हणजे प्रकाश आंबेडकर झाला अशा पद्धतीचं काम केल्यामुळे कधी तुम्हालाही वाटत नाही आमदार फरक आहे आणि मलाही वाटत नाही मी दुसरा कुठला आहे. हे नातं टिकवलं ना तर काहीच लागत नाही, पैसे वाटायला लागत नाही, काहीच वाटायला लागत नाही. ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आपण सगळे याच्या निवडणुकीमध्ये अत्यंत यशस्वीपणाने ही निवडणूक यशस्वी करण्यासाठी मला आशीर्वाद द्या अशा पद्धतीची विनंती करतो. मगाशी जालंधर पाटील सर म्हटले त्यातली एक दुरुस्ती फक्त सांगतो मित्रांनो. सर वयाच्या विषयावर आपण काढतो, त्यांचं वय आता 78 वय महत्वाचं नाही, वयापेक्षा काम करण्याची उडी महत्वाची आहे. वयापेक्षा काम करण्याची इच्छा पाहिजे. निवडून दिले ते काम करण्यासाठी जर तुम्ही केला. मी गणपतराव देशमुख साहेबांना बघितले, वय वर्ष 93, वय वर्ष 13वी टर्म. त्यांनी विधिमंडळामध्ये मुख्यमंत्री सुद्धा थांबायचे आणि त्यांना बोलायचे, पण बोलताना सुद्धा संयम, बोलताना सुद्धा सामाजिक आधी एक शब्द सुद्धा बोलणार नाही, समाजहिताचं बोलणार, लोकहिताचं बोलणार, महाराष्ट्राच्या हिताचं बोलणार. त्यांचा आदर्श आम्ही घ्यायचो. दिसत नंतरच्या काळामध्ये लॉबिंगमध्ये बसण्याचा PA घेऊन यायचा, मोठे असं हे करून घेऊन यायचा, टायपिंग करून घेतलेलं सुद्धा त्यांना दिसायचं नाही. मग त्याच्यासाठी भिंग ते घ्यायचे आणि ते सगळं ते वाचायचे. आणि ते वाचत असताना मात्र सगळ्यांना खूप शिकण्यासारखं होतं. वय महत्वाचं नाही, तुमची काम करण्याची इच्छाशक्ती महत्वाची आहे. या माणसाला काम करण्याची इच्छाशक्ती नव्हती, त्यामुळे आमची 10 वर्ष या माणसानं वाया आणि याच वाया घालवलेल्या माणसाला आता परत असं वाटतंय की या सगळ्या गोष्टीनंतर परत मला आमदार करा. आमदारकी कुणाची बाब ज्याची शेट नाही, ती या 3.5 लाख लोकांच्या नेतृत्व करण्याचे, त्यांना भविष्य घडवण्यासाठी, त्यांना प्रगती पथावर घेऊन जाण्यासाठी एक अत्यंत महत्वपूर्ण अशा पद्धतीचा अधिकार आहे. तो अधिकार समाजाने ठरवायचा आहे आणि तो ठरवत असताना आपल्या 5 वर्षांच्या निवडणुकीनंतर सुद्धा या परिसराच्या आणि या मतदारसंघाच्या विकासासाठी माणूस अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करेल, त्या साथ देण्याच्या दृष्टिकोनातून निश्चितपणाने मूल्यमापन केलं तर आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने निश्चितपणाने माझं नाव आघाडीवर असेल एवढी खात्री मला वाटते. त्याच पद्धतीचं काम करण्यासाठी आपण सगळे मला आशीर्वाद द्यावा पद्धतीची करतो आणि हे काम करणार. आणखीन काय होईल, MIDC करणार, प्राधिकरण करणार, सगळं करणार. बसलेले आमचे भाऊ आहेत, भाऊ सातत्याने काम करतो. स्वर्गीय नवने आम्ही काम करतो या परिसराला अत्यंत चांगल्या पद्धतीने शिक्षणाची पद्धती, समाजाचं काम करण्यासाठी नवने अण्णांनी काम केलं आणि काम करतो शिक्षणाचं आणि पाण्याचं काम केलं. त्यानंतर आमचे भाऊ मध्ये पुढच्या टप्प्यामध्ये या सह्याद्रीसाठी धावपळ करतायत. खरं तर कामाच्याच टप्प्यात हे सगळं पूर्ण झालं, आणखी कॅबिनेटला मान्यता झाली, पण अजून सुद्धा थोडंसं काम राहिलं. ते पुढच्या टप्प्यामध्ये काम करायची जबाबदारी सुद्धा माझ्यावरती आणि तुमच्यावरती आणि ते मी करल्याशिवाय राहणार नाही. मी तुम्हाला अभिमानाने सांगतो की पलीकडच्या बाजूला असणारा आमच्या भास्कर ठाकूर साहेब आणि आदरणीय कोराटे साहेबांच्या माध्यमातून भुजबळ सहकारी साखर कारखाना लिक्विडेशन मध्ये होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली लिक्विडेशन मधून काढला. सगळ्या परवानगी घेतल्या, शासकीय भाग भांडवलाचा प्रस्ताव मंजूर झाला आणि बघता या आचारसंहितेनंतर त्या कामाची सुरुवात सुद्धा होते. पलीकडे भुदरगड होईल, इकडे सह्याद्री होईल. या दोन्ही कारखाने अत्यंत आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाची, आपल्या सगळ्यांच्या सहकार्याची, आपल्या सगळ्यांच्या ताकदीची आवश्यकता आहे. ती आपण सर्वांनी आम्हाला द्यावी. अत्यंत चांगल्या पद्धतीने या मतदारसंघामध्ये अक्षरशः सुनामी लाट आल्यासारखं काम चाललंय. आता सुद्धा आम्ही अभिषेक साहेब, डोंगळे साहेब, पवनजी, आम्ही सगळेजण, आरडे साहेब आमचे, आम्ही सगळेजण डोंगळे साहेब होतो. जे काय बघतोय आम्ही चित्र, माणसं आता इलेक्शन हातात आमच्या राहिलेली नाही, माणसाने इलेक्शन हातात घेतलेले आहे. अक्षरशः माणसं वेडी झाल्यासारखी या निवडणुकीत आमच्या सगळ्यांच्यावर प्रचंड प्रेम करून ही निवडणूक यशस्वी करण्यासाठी धावपळ करतात. बेभान होऊन
ही निवडणूक हातात घेणाऱ्या तमाम सगळ्या तरुणाईंना, उत्साही असणाऱ्या आमच्या तमाम सगळ्या ज्येष्ठ नागरिकांना, महिलांना मी मनापासून अभिवादन करतो आणि 20 तारखेपर्यंत धनुष्यबाण धनुष्यबाण आणि धनुष्यबाण हे लक्षात ठेवून त्या पद्धतीचं काम करून कोणत्याही परिस्थितीमध्ये या धामोड पट्ट्यातनं, तुळशी धामणी पट्ट्यातनं विजयी मताधिक्य घेण्याच्या दृष्टिकोनातून तुमची पेटीची सुरुवात तेवढ्याच ताकदीने आणि शक्तीने करण्यासाठी आजपासून आपण सगळेजण कामाला लागूया. तुम्हा सगळ्यांच्या वरती महाराष्ट्रातला सर्वोत्कृष्ट मतदारसंघ करण्यासाठी, महाराष्ट्रात तुम्हा सर्वांना अभिमान वाटेल अशा पद्धतीचं काम करण्यासाठी भविष्य काळामध्ये निश्चितपणे काम तुमच्या सगळ्यांच्या काम एवढी खात्री देतो. आपणा सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. एवढ्या हजारोच्या संख्येनं उपस्थित असलेल्या सगळ्या आमच्या सर्व या धामणी खोऱ्यातल्या प्रमुख सहकारी कार्यकर्त्यांचं मनापासून आभार मानतो आणि 20 तारखेपर्यंत धनुष्यबाण धनुष्यबाण आणि धनुष्यबाण या चिन्हासमोरचं बटन दाबण्यासाठी प्रत्येक मतदाराला, प्रत्येक नातेवाईकाला, प्रत्येक मित्रमंडळी ताकदीनं शक्तीनं सांगून ही निवडणूक ताकदीनं आणि उच्चांकी मताधिक्याने यशस्वी करण्यासाठी आपण सगळेजण काम करूया एवढी विनंती करतो आणि माझं मनोगत थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.